काँग्रेस नेते राहुल गांधी 7 एप्रिलला बिहार दौऱ्यावर. निवडणुकीपूर्वी 3 महिन्यात तिसरी भेट. पाटण्यात संविधान सुरक्षा परिषदेत सहभागी होणार. उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना 1000 रुपयांचा दंड. 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणार अंमलबजावणी. विभाग स्तरावर गठीत पथक करणार अंमलबजावणी. नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेकडून थकबाकी असलेल्या आस्थापनांबाहेर ढोल ताशे वाजवत वसुली मोहीम. 1,25,00,000 रुपयांच्या मालमत्ता कराच्या थकबाकीची लावली नोटीस. इंडियन एक्सप्रेस वृत्त समूहाकडून मोस्ट पॉवरफुल इंडियन्सची यादी जाहीर. पंतप्रधान मोदी यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर. पहिल्या 15 जणांमध्ये महाराष्ट्रातल्या 6 व्यक्तींचा समावेश. महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्ली दौऱ्यावर. चव्हाणांनी घेतली केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट. इंडिगो एअरलाइन्स कंपनीतल्या युनियनच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा. अहिल्यानगरमध्ये राहुरीत झालेल्या महापुरुषांच्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटलांची अधिकाऱ्यांसोबत बैठक. आरोपीला तातडीनं अटक करण्याची दिली सूचना. नवी मुंबईमध्ये शरद पवारांचं ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत. रयत शिक्षण संस्थेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते संपन्न. मालेगावमध्ये 181 बोगस बांगलादेशी लाभार्थींवर पोलिसात गुन्हा दाखल. शेतकरी नसताना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा घेतला लाभ. सर्व लाभार्थी बांगलादेश सीमेवरचे असल्याची माहिती. गडचिरोलीमध्ये पदवीधर बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन. रोजगार मेळाव्यात 1000हून जास्त बेरोजगारांची हजेरी. आणि मीरा भाईंदरमध्ये एका कुटुंबावर हल्ला. भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना मद्यधुंद गटानं केली मारहाण. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.